पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने भारताने जागतिक स्तरावर संसदीय मुत्सद्देगिरी अधिक मजबूत करण्यासाठी पावलं उचलली आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर मिळालेल्या सूचनांनुसार 64 देशांसाठी विशेष संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधकांना देखील संधी देण्यात आली असून राजकीय मतभेद बाजूला सारून देशाचे प्रतिनिधित्व करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणानुसार संसदीय अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जगातील 64 देशांशी संवाद आणि संबंध अधिक दृढ व्हावे या दृष्टिकोनातून संसदीय मैत्री गट स्थापन केले आहेत. मुत्सद्देगिरीच्या या नव्या पर्वामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या तरुण खासदारांपासून 80 वर्षीय पी. चिदंबरम यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा देखील समावेश आहे. संसदीय कार्यप्रणालीच्या पलीकडे जाऊन व्यापार, तंत्रज्ञान, संस्कृती आणि जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी हे गट महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या 64 देशांच्या यादीत भारताने रणनीतिक विचार करून चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचा समावेश केलेला नाही. शेजारील राष्ट्रांपैकी नेपाळच्या गटाचं नेतृत्व नीरज शेखर हे करणार आहेत.